हाय फ्रेंड्स, स्वाद किचनमध्ये मी स्वाती सर्वांचे स्वागत करत आहे. तर इथे आज ना स्प्राऊट डोसा केलेला आहे, तोही मुगाचा. बघा कसा मस्त क्रिस्पी झालेला आहे आणि जेवढा हेल्दी आहे ना, मस्त असा हा हेल्दी आहे, तेवढाच चविष्ट देखील आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि तोपर्यंत तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि एक लाईक देखील करा. तुम्ही लाईक करायला विसरता, पटापट लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर इथे बघा, मी हे जे स्प्राऊट आहेत ना आपल्या मुगाचे, ते घेतलेले आहेत. भिजत टाकलेले होते रात्रभर, त्याला मोड आलेले आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे. सगळे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेले आहे ते मोड आलेले. आणि त्यानंतर ते कोथिंबीर टाकलेली आहे, कढीपत्ताही घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, 2-3 पाकळ्या लसूण, पुदिना, मिरच्या 2 घेतलेल्या आहे. तुम्ही आवडीनुसार तिखट करा, तुमच्याप्रमाणे मिरच्या टाका. त्याला वाटून घेऊया आपण. त्यांना मी मसाला वाटताना आपलं हे मिश्रण जिरं टाकलेलं होतं. तर हे बघा, सगळं आता मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे ना मी 1 चमचा भरून इथे आपलं हे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. त्याने मस्त ना असं क्रिस्पीपणा येतो. तर तुम्हाला इथे ज्वारीचं पीठ टाकायचंही तुम्ही टाकू शकता, किंवा कॉर्नफ्लॉवर देखील पीठ टाकू शकता. थोडं पाणी टाकायचं आहे. जे मिश्रण वाटून घेतलेलं होतं ना, त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि यानंतर ना इथे 3-4 चमचे, म्हणजे 3-4 नाही, 3-4 थेंब फक्त ना आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. इथे तवा गरम झालेला आहे. असं व्यवस्थित गरम तवा करून द्यायचं आहे. त्यानंतर मी ते थंड पाणी शिंपडलेलं आहे आणि जरासं तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता हे मिश्रण ना पसरवून घेत आहे मी. ते तुम्हाला कितपत अशी म्हणजे मोठा पाहिजे त्यानुसार तुम्ही हे करू शकता. मी आपले मीडियम साईजचेच करणार आहे. ते याला एक आपण 3-4 मिनटं असं गॅस मीडियम करून ठेवणार आहोत. कढईनं जर सुकलं ना की तेल टाकून घ्यायचं आहे आणि अलगदपणे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. जास्त घाई करायची नाही, तेल सोडायचं आहे व्यवस्थितपणे. तुम्ही अशा प्रकारे डोसा करत आहात की नाही मला सांगा. इथे मी पलटून घेतलेला आहे हा डोसा. तर आता दुसऱ्या बाजूने देखील आपण क्रिस्पीपर्यंत बसवून घेऊया. तर इथे बघा, असे आपले हे पौष्टिक झालेले आहेत मुगाचे असे हे डोसे. तर क्रिस्पी असे मस्त हे लागतात खाण्यासाठी आणि तेवढे सॉफ्ट देखील आहेत. तर तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबतही, आणि मुलांना हे टिफिनला देऊ शकता. सकाळचा नाश्ता म्हणून असा हा झालेला आहे. तर तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला पुन्हा अशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत बाय. थँक्स फॉर वॉचिंग.